रात्री मुख्यमंत्री किंवा मंत्री आम्ही सुद्धा काहीतरी आहोत, आम्हालाही माहिती आहे काय ते प्रधानमंत्री सहाय्यता PM केअर फंड याच्यामध्ये किती पैसे आहेत हे फडणवीसांना माहिती आहेत का? नसेल तर मी सांगतो. महाराष्ट्रातून किती रक्कम जमा झाली दिली आणि मुंबईतून फार्मा कंपन्या, फक्त फार्मा कंपन्या मुंबईतल्या याने किती लाख दिल्या माहिती आहेत का? देवेंद्रजींना माहित नसेल, मी आकडा देतो. महाराष्ट्रातून कोट्यावधी शेकडो कोटी रुपये PM केअर फंडामध्ये अनअकाउंटेड आहेत. ते पैसे आता आमच्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जर आम्ही मागणी केली तर तुम्ही 1947 में ये हो गया, 1957 नेहरू ने ये किया, 1982 में उद्धव जी ने, बाला साहेब ने ये किया. हे कुठली धोरणं या लोकांनी या देशामध्ये आणलेली आहेत? काय झालं की 1950 सालचं काढायचं, 1940 सालचं काढायचं. अरे तुमचं बोला ना, तुम्ही शेण खाताय ते बोला. आता तुम्ही शेण खाताय, आता तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही पंजाब सरकारकडे पहा. मिस्टर फडणवीस, तुम्ही पंजाब सरकारचं कार्य बघा. त्यांनी 50,000 हेक्टरी दिलेलं आहे. गेलेलं प्रत्येक घर बांधून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी योजना आखलेली आहे. तुम्ही काय करताय? ते उद्धव ठाकरे होते 4 वर्षापूर्वी, त्याच्या आधी शरद पवार होते, त्याच्या आधी वसंतराव नाईक होते, त्याच्या आधी यशवंतराव चव्हाण होते, मारोतराव कन्नमवार होते. अरे हे बाळासाहेब खेरांपर्यंत जातील. 1948 सालच्या बाळासाहेब खेरांपर्यंत जातील. हे राज्य करण्याची पद्धत नाही देवेंद्र फडणवीस किंवा भाजपवाल्यानं. अशा प्रकारे कोणी राज्य करत नाही. आधी राज्य करायला शिका, प्रशासन चालवायला शिका. प्रशासन म्हणजे सुडाचं राजकारण नाही, सुडबुद्धी नाही. हे आधी तुम्ही शिका. तुम्हाला ट्रेनिंगची गरज. रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर सांगा, आम्ही योग्य माणसं पाठवू किंवा आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ. आम्हाला माहिती आहे. वर्तमान काळात बोला ना. तुम्ही भूतकाळ कशाला उखडून काढताय? वर्तमानावरती बोला, भविष्यावर बोला. एक तर या देशाला, राज्याला भविष्य नाही. वर्तमान या लोकांनी खराब करून टाकलेलं आहे. शेतकऱ्यांशी बोला जाऊन. तुम्ही शेतकऱ्यांशी बोललात का? शेतकरी बोलायला उभा राहिला तेव्हा तुम्ही त्यांची तोंड बंद केलीत. राजकारण करू नका. हक्क मागणं आहे का राजकारण आहे का? सोनम वांगचूक हक्क मागतोय बेरोजगारांची तिकडल्या, हे राजकारण आहे? महाराष्ट्रातल्या शेतकरी कर्जमुक्तीचा विषयी प्रश्न विचारतोय, हे राजकारण आहे? सांगा ना तुम्ही. भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करत होता, सगळे भ्रष्टाचारी बाजूला बसलेत, त्यांचे खिसे झटकलेत. जे ईडीच्या भीतीने तुमच्या पक्षात आले आहेत ना, त्यांचे खिसे झटकलेत. तरी किमान 50,000 कोटी तिथेच पडतील कॅबिनेटमध्ये. चला बोला. रावसाहेब, विषय हाच आहे की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. प्रधानमंत्र्यांनी पैसे द्यावेत.